सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वक्तव्य करत असताना आणि भूमिका मांडत असताना सामाजिक भान आणि सामाजिक जाण ठेवून वक्तव्य करावं अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि आत्ताच घडलेल्या जातीवादा प्रकरणातील पीडितांच्या वतीने ही विनंती करण्यात येते की ॲट्रॉसिटी संदर्भात वक्तव्य करत असताना एक जाण ठेवून वक्तव्य करावं। कारण या वक्तव्यामुळं महाराष्ट्रभर ॲट्रॉसिटीवरती संशय उपस्थित होत आहे, त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। तुमच्याच वॉलवरती राहुल कुलकर्णी या ॲट्रॉसिटी कायदा संदर्भात स्पष्टीकरण देताना परत एकदा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि त्यांनाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहे। एक माझ्या सोबत पीडित कुटुंब आहे। आत्ताच घडलेली एक ताजी घटना आहे। जालन्यामध्ये नंदापूर या ठिकाणी जातीवादीच्या मानसिकतेतून एक घटना घडते। स्वाती खरात ही आंतरजातीय विवाह करते। मुलगा तिला नांदवत नाही, तिला सन्मानजनक घरामध्ये ठेवत नाही, तिला वागणूक देत नाही आणि असं तिच्या आईवडिलाला कळतं। तिचे आईवडील तिला घेऊन येतात की आपल्या मुलीचा नुसतं वापर होतोय, तिला सन्मान मिळत नाही। तोच राग ठेवून या पीडित कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात येते आणि ही घटना घडती 8 मार्चला। आणि या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये अंमलबजावणीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये पोलीसवाले जाणून बुजून हलगर्जीपणा करतात, जाणून बुजून पीडितांचं लक्ष हे विचलित करतात, त्यांना मिसगाईड करतात। याचंच मी उदाहरण देणार आहे। 8 तारखेला घटना घडली, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। आता सध्याला अंतम खरात हे मृत्यूची झुंज देत आहे। छत्रपती शासकीय घाटी रुग्णालयामध्ये मृत्यूची झुंज देत आहेत आणि एवढी घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये एवढा मोठा जातीवाद झाला असताना देखील यांना मिसगाईड करण्यात आलं। एवढा मोठा मार लागलेला असून यांना त्या जालना जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या जबाबासाठी, मला सांगा एवढा मोठा यांना डोक्याला मार लागलेला आहे, ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबासाठी जाणार का पोलिसांनी या ठिकाणी यायला पाहिजे। टाळाटाळ केली गेली की तुमचं MLC झालेलं आहे का, मेडिकल सर्टिफिकेट झालेलं आहे का, तो हो मेडिकल सर्टिफिकेट तयार होतं। त्यानंतर तातडीने सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही भूमिका घेतली, पोलिसांना धारेवर धरलं, MLC ही पास करून घेतली, पोलिसांना या ठिकाणी बोलवलं। त्यानंतर 8 मार्चच्या नंतर 12 मार्चला हा गुन्हा दाखल होतो आणि तुमचं जे वक्तव्य आहे की ॲट्रॉसिटी संदर्भामध्ये चौकशी व्हावी, मग नंतर आढळल्यास त्याला अटक करण्यात यावी। अरे तोपर्यंत आरोपी एखाद्याच्या जातीवादी मानसिकतेतून मड पाडेल ना। हे तुमचं वक्तव्यामुळं अनुसूचित वर्गाला खूप मोठा धक्का लागलेला आहे। अनुसूचित वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनुसूचित वर्ग हा धोक्यात घालण्याचं हे वक्तव्य संजय शिरसाट साहेब आपण केलेलं आहे। आता राहुल कुलकर्णी यांनी बोलताना बरंच सांगितलं की ॲट्रॉसिटी कायदे हे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि इतरांच्या मानसिक खच्चीकरणासाठी करण्यात येते आणि त्यांनी तो उदाहरण देऊन सुप्रीम कोर्टाचाही त्यांनी एक निर्णय सांगितला। तर त्यांनाच मला सांगायचं आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानुसार B समरी C समरीचा जो प्रकार आहे कोर्टाच्या माध्यमातून जर ॲट्रॉसिटी संदर्भामध्ये जर खोटं जर असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांना त्या ठिकाणी कोर्टामध्ये फाईल करण्याचा अधिकार असतो आणि निष्पन्न जर ते झालं नाही तर ती केस ही रिझ्यू होते। तर एवढं काही असताना आणि खोटी जर तक्रार असेल तर त्या ठिकाणी तक्रारदारावर देखील गुन्हा दाखल होतो। अशी सरळ सोपी कायदेशीर प्रक्रिया असताना हे जे वक्तव्य करण्यात आलं संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये ते अतिशय चुकीचं होतं। त्यांनी सांगताना सांगितलं पूर्वी सर्रासपणे गुन्हा दाखल व्हायचे, पण संजय शिरसाट साहेब पूर्वीही आणि आताही जातीवादामध्ये काहीही बदल घडलेला नाहीये।
तुम्ही सामाजिक न्यायाचे मंत्री आहात. तुम्ही जो जो अट्रॉसिटी कायदा ज्या जातीवादामुळे हे होतो, दाखल होतो, तर तो जातीवाद नष्ट करण्यासाठी, जातीवाद निर्मूलन करण्यासाठी आपण सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जातीय निर्मूलन विभाग उघडून एक समुपदेशन करणारं, जातीवाद तर काही लगेच घडत नाही, 2 वर्षांनी 5 वर्षांनी जुने भांडण असतात, ते अचानक घडतात आणि त्यातून जातीवाद घडतो, अट्रॉसिटी घडते. तर आपण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहात, आपण जातीय निर्मूलन विभाग उघडून समुपदेशनच्या माध्यमातून एक परिवर्तन आणू शकता, या दिशेने आपण वक्तव्य करायला पाहिजे होतं. पण तुम्ही जे वक्तव्य केलंय हे अतिशय चुकीचं आहे, हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे यापुढे वक्तव्य करत असताना थोडस सामाजिक जाण आणि भान ही गरजेची असते. ज्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला ते शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना तुम्हाला अट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का? शरदचंद्र पवार यांच्या काळामध्ये खैरलाजी, खरडा असे अनेक प्रकरण घडले, त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला आहे का? जाणून बुजून शशिकांत शिंदे यांनी अट्रॉसिटीला बदनाम करण्याचं, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचाही मी या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो. आणि पुन्हा एकदा संजय शिरसाट, तुम्हाला विनंतीपूर्वक आमच्या पीडितांच्या वतीनं आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं तुम्हाला सांगणं आहे की ग्राउंड लेवलला उलगडा करा, ग्राउंड लेवलची माहिती घ्या. अजूनही समाज हे मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाही आणि अशा वक्तव्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमच्या वक्तव्यामुळे काही फरक पडलेला नाहीये. आम्हाला माहिती आहे ही अट्रॉसिटी कायद्यामध्ये तरतूद करण्याचे जे अधिकार आहे ते केंद्राला असतात, परंतु तुमच्या वक्तव्यामुळे जी अट्रॉसिटीची ती तीव्रता असती ती तीव्रता कमी झालेली आहे. आणि ज्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री भूमिका मांडतो त्यावेळेस पोलीस प्रशासन, इथलं गृह विभाग हे सिरियसपणे घेत असतं. त्यामुळे ह्या ज्या वक्तव्यामुळे समाज धोक्यात गेलेला आहे, त्यामुळे वक्तव्य करत असताना एकदम सामाजिक जाण आणि भान आणि समाजाला सहारा होईल, आधार होईल. कारण अट्रॉसिटी हा सामाजिक न्यायाचा अधिकार आहे आणि या अधिकारावरती कुणीही घाला घालू नये, कुणीही घाला घालणारे वक्तव्य करू नये, अशीच ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं आज मागणी आहे. जर यापुढे कोणी अट्रॉसिटी संदर्भामध्ये वक्तव्य करत असेल तर आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल. याच निमित्ताने मी सांगतो, जय भीम.